राज्यात खरीपाच्या हंगामाला पुढील 2 आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे। सध्या शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र त्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यात सध्या डीएपी खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। डीएपी खत खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रामध्ये गर्दी करतात, मात्र अनेक ठिकाणी खत उपलब्ध नसल्यानं त्यांना रिकाम्या हाती परतावं लागतंय। काही दुकानांवर डीएपी उपलब्ध नाही असे फलकही लावण्यात आलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंता वाढली आहे। योग्य वेळी खत उपलब्ध न झाल्यास पिकांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे। गर्दी करतायत परंतु खतच मिळत नाहीये। डीएपी पाठोपाठ युरियाचा सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे। एका कृषी केंद्राला साधारणतः 100 ते 150 बॅगा मिळाल्या आहेत आणि त्या युरियाच्या बॅगा नेमक्या द्यायच्या कुणाला असा प्रश्न निर्माण झाला। आपल्यासोबत शेतकरी येतं, त्यांना विचारूया नेमकी काय समस्या आहे। मला सांगा, कशासाठी आले तुम्ही इथे? मी इथं डीएपी खत घेण्यासाठी हिंगोलीच्या बाजारात मार्केटमध्ये फिरलो, 8-10 दुकानावर फिरलो, कुठेही डीएपीचा साठा उपलब्ध नाही असं दुकानदार सांगत आहे। आम्ही खतासाठी चाललेलो आहे। डीएपीची दुकानदाराला चौकशी करतोय तर नाही म्हणतात, डीएपी नाही, युरियाच्या 2 बॅगा भेटतील म्हणतात। मला 30-40 पोते जरी असले तर मी डीएपी घेऊ शकतो, पण ते नाही, उपलब्धच नाही म्हणाला। डीएपी कधी मिळाला होता? डीएपी एक दीड महिन्या अगोदर 10 टन आलता, त्याच्यानंतर अवेलेबल झालाच नाही आणि 2 महिन्यात पहिल्यांदा 112 पोते युरिया आलाय आणि तेवढंच अवेलेबल माझ्याकडे। पुरवठा केला नाही? पुरवठा झालाच नाही।